मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करणं हे सरकारचं अपयश आहे आणि राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली। आगामी निवडणुकीमध्ये ओबीसी समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा वाघमारे यांनी सरकारला दिलाय। तर सरकारनं जरांगेंच्या 6 मागण्या मान्य करत हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आणि सरकारच्या या निर्णयावर वाघमारे यांनी सडकून टीका केली आहे। अपेश मानावं लागेल, कुठेतरी राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडले आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय। ज्या ओबीसीने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला, परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले, अतिशय गंभीर आहे। आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा, येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कारण ओबीसीला वाटत होतं, तुम्ही वारंवार सांगत होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लागू देणार नाही, परंतु तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता आणि सातारा गॅजेट सुद्धा काही दिवसात लागू करण्याचं तुम्ही मानस दाखवता। म्हणजे तुम्ही ओबीसीच्या पाठीत धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत मोठा खंजीर खुपसला, ओबीसीची हत्या केली, ही आम्हाला आज मानावं लागेल आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही। अमान्यत आम्ही तात्काळ कोर्टात जाऊ, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही मोठमोठे आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही।